काल दिनांक 30/9/2025 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाझुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकाळे यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. डी पी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाझुडपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी 4 आरोपी हे मिळून आलेले आहेत व 3 इसम या अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत. जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे, रेहमान शेख, समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत. त्यांच्याकडनं एक पिस्टल, एक जिवंत कारतूस, 2 धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे. हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे. या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन इस्पेशली DB स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे. या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड PI जे जितेंद्र सपकाळे, PI बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे पथकाचे प्रवीण सूर्यवंशी, PSI संदीप पवार व संपूर्ण DB स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे. या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत. त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत. नाही, याआधी असे काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले का? आतावर तपासात काय प्राथमिक माहिती? त्या संदर्भात तपास सुरू आहे.